ईश्वर भक्ती व परमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश ओवी अभंगाद्वारे संतांनी समाजाच्या प्रबोधनाचे खूप मोलाचे काम केले आहे. प्राचीन मराठी साहित्यात महिपती महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचे भक्ती विजय व संत लीला अमृत या पोथीचा संत परंपरेचा अभ्यास करताना फार मोठा उपयोग होतो. थोर संत महिपती महाराज यांचा जन्म सन 1715 मध्ये राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथे झाला. मुघल काळामध्ये कुलकर्णी पद्धत त्यांच्याकडे होती. पंढरपूर वारी दर्शन दरवर्षी कधी त्यांनी चुकविले नाही. संतांचा संघ व तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि मराठी भाषेची गोडी यामुळे त्यांनी महाराष्ट्राबाहेरील 116 व महाराष्ट्रातील 168 संतांचे चरित्र लिहिले आणि मराठीचे समृद्ध भांडार वाचकांसाठी खुले केले. त्यांनी म्हटलेच आहे की संतांचे चरित्र एकदा संपूर्ण कळत नाही, तेव्हा जे आठवले ते मी लिहून ठेवले. त्यांनी तुकाराम महाराज यांना गुरु मानले होते. सुसंस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वर भक्ती समाजाच्या बोली भाषेत मराठी गंगेच्या रूपाने आणण्याचं पवित्र कार्य संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. हेच कार्य पुढे तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्यासारखे पुढे महिपती महाराजांनी चालविले. दामाजी पंतांच्या मंगळवेड्याहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी तहाराबाद येथे कायमस्वरूपी राहू लागले. राहुरीपासून 18 किलोमीटर पश्चिमेकडे तहाराबाद हे गाव आहे. त्याचे मूळ नाव वर्जुवाडी, परंतु बादशहाने हे गाव ताहिर खान या सरदारास वतन म्हणून दिले होते. त्यावरून त्यास तहाराबाद हे नाव पडले. दादू पंतांनी पंढरपूर वारीचे 3-4 तपे झाली, परंतु त्यांना मूलबाळ नव्हते. त्या वर्षीला वारीला गेले व चंद्रभागेचे स्नान करून पांडुरंगाच्या ओरीत बसले व विचार करू लागले की माझ्या नंतर वारीचा खंड पडतो की काय. रात्री झोपले असता त्यांच्या स्वप्नात देव आले व त्यांनी सांगितले की हा पेढा प्रसाद म्हणून तुझ्या पत्नीला खाऊ घाल, म्हणजे तुला विठ्ठल भक्त पुत्र होईल. या विचाराने पतीवर विश्वास ठेवून गंगूबाईंनी पेढा सेवन केला. काही दिवसांनी त्या गरोदर राहिल्या. 1715 त्यांना पुत्र प्राप्ती झाली. वयाची 60 उलटली होती आणि त्याच वेळेला हा चमत्कार झाला. त्याच्या बारशाच्या वेळेला महिलांची पाळण्याची दोरी ओढण्याची चढावट चालू होती. त्याच वेळेला एक आजी आल्या. त्या आल्यावर त्यांना दोरी ओढण्याचा खूप आग्रह केला. गंगूबाईने त्यांना विचारले, आपण कोण व कुठून आलात? त्यावर त्या म्हणाल्या की मी पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटवायला चालले. येथे हा उत्साह पाहिला म्हणून आले. पुढे त्या म्हणतात, बाळाला कुंकुम तिलक लावावा व त्याचं नाव महिपती ठेवा. त्या आजीने दोरी ओढली व अचानक गायब झाल्या. त्यांच्या सांगण्यावरून बाळाचे नाव महिपती ठेवले गेले. वयाच्या 7व्या वर्षी त्यांची मुंज केली व गावापासून 12 किलोमीटर असलेल्या तांबे गावातील मोरेश्वर शास्त्री यांच्याकडे शिक्षण व वेद अध्ययन यासाठी पाठवले. पुढे इसवी सन 1740 मध्ये पारनेर तालुक्यातील जामगाव येथील श्रीधर पंत पोळ यांच्या सरस्वती नावाच्या मुलीशी महिपती यांचा विवाह झाला. त्यांच्याकडे कुलकर्णी पद होतं, श्रीमंती होती, पण त्यांचे संसारात मन मात्र लागत नव्हते. एके दिवशी पांडुरंगाची पूजा करत असताना त्यांना निरोप आला की तुम्हाला दरबारात बोलावले आहे. त्यांनी सांगितले पूजा आटोपल्यावर येतो. हा निरोप ताहिर खान यांना समजल्यावर ते फार चिडले व त्यांना कैद करून घेऊन या असे फरमान देणार. तेवढ्यात महिपती दरबारात आले. त्यावेळेला ताहिर खान त्यांना म्हणाला की आमच्यापेक्षा तुला देवाचं महत्व जास्त आहे. महाराजांना देवाला बोललेले सहन झालं नाही. त्यांनी कुलकर्णी पदाचा त्याग केला व लेखणी पांडुरंगांनी अर्पण केली. महिपती तुझा जन्म वेगळ्या कारणासाठी झाला आहे. ही लेखणी घे आणि संत चरित्र लिहिण्याच्या कामाला सुरुवात कर, असे तुकारामांनी संत महिपती महाराजांना सांगितले. तुमची इच्छा असे म्हणून महिपती महाराजांनी लेखणीचा स्वीकार केला. संत तुकाराम महाराजांना गुरु मानून व पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन महिपती महाराजांनी लिहिण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी सुरुवातीला 7 अभंग लिहिले. नंतर शांती महात्म व पंढरी महात्म नावाचा 12 अध्यायांचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी अपराध निवेदन या प्रकारच्या 101 ओव्या लिहिल्या. याचप्रमाणे एक ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे भक्तिविजय नावाचा 57 अध्याय 9916 ओव्यांचा सन
1762 मध्ये ग्रंथ लिहिला. नंतर सन 1774 मध्ये त्यांनी संत लीलामृत नावाचा 36 अध्यायांचा 10,794 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीवरील निवडक 2,471 ओव्यांचे संकलन केले. 51 अध्यायाचा 10,700 ओव्याचा भक्त लीलामृत हा ग्रंथ, तसेच सन 1765 मध्ये 36 अध्यायांचा व 7,200 ओव्यांचा कथासारामृत हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. पुढे महिपती महाराज लिहित असताना त्यांनी संत विजय नावाचा 36 अध्यायांचा व 4,628 ओव्यांचा ग्रंथ 1790 मध्ये पूर्ण केला. याच व्यतिरिक्त त्यांनी आरत्या, स्तोत्रे, प्रार्थना, वृत्त महात्म्य यासारखी छोटी मोठी ग्रंथसंपदाचा निर्माण केला. या सर्वातून त्यांची खूप मोठी ग्रंथसंपदा तयार झाली. नगर जिल्ह्यातील लाखो भाविक महाराजांच्या चरणी लीन होत असतात. खर तर संत कवी महिपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भूमी भाविकांनी अक्षरशः गजबजून जाते. आपण आशा करूयात की संत महिपती बुवांचं हे गाव धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे, हीच एक सदिच्छा व संत महिपती बुवांच्या चरणी शतशः वंदन.